श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेः नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्विपान्तितं गगनदृश्यं त्वत्त्वमस्यादिलस्यक्षम एकं नित्यं विमलचलनं सर्वधी साक्षितं भूतं भवातीं त्रिगुणं रतिं सद्गुरुं श्रीनमामि. ओम रक्तांगन रक्तवर्ण पद्मनेत्र सुवस्यवंदं कथाटोपी च माला दंडकमंडलूधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाही मां. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालसा अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो केवळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिकुमर एकदंत परशरधर अगम्य लीला जयाची तया मंगलाची साष्टांग नमन करून माझे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो. हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली तो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कानकछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची गुरु श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय निमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले. प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नेमियले ईश्वरचरणी जडिले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतीजन मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी ते अमृत जाणूनी आदर धरावा. जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्यायः गौडः. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः गौडः. श्री शंकरापर्णमस्तु श्रीपादवल्लभार्णमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना थरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ण तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्यप्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला. त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी
महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसोनी दोहोवरी तिसवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभय त्यांनी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी. प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र. आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन. हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहज गती पातिलो गोदा तटाका प्रति. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ. देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथुनी या जहाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त. असे मुळापासूनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामीराज यती परी त्या स्थळी प्रख्याती. विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर. लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्यायः गौडः. इति स्वामी चरित्रे सारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरूनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अमविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यगाधिक काही चोळप्पाचे केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदा नाते. तयांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चिंती आनंदी झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती ते. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात. नृपासे कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदली. षोडोपचारे पूजली स्वामीमूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्ती परिसोत तृतीयोध्यायः गौडः. स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीयोध्यायः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती.
नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. महामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरवती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन सैन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनिया म्हणती जनांसी ढोंगाची या नादी लागता. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ती भेटेसे आली तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी सैन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री सामुले आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शिने घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करती नाही मती तयाते. कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. सैन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. एक क्षण तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले असंख्यात निज हस्ते समर्थ. सैन्यापुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. सैन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे सैन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज केले. जे पातले करू छळना त्यासी झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्दाया हा गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानक वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कितीएक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती अणू म्हणती. तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही आम्हासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर नृपलागी परीयेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरेसी. तरी मी आणील तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामींची दिव्यमूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती. धन्य म्हणती तया ते अक्कलकोटींचे नृपती. स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही काही स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण.
प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वान्ने, परिती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीचिया पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. त्या म्हणी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठून चोळप्पा प्रती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवात सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्वे वशः, चोळप्पासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळी होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्यायः गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवेत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामीप्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, त्यात मनी चिंतावला. आपण आलो ज्या कर्माला, तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होईल. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसवले. गुरुचरित्र आरंभले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्त योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालूनी स्वामींसी तातासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धी मार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, काही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकीत हात तयांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाये न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांत्री विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली, यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडून साहेबाविश्व प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. आता कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत. षष्ठोऽध्यायः गोडहा. इति श्री स्वामी चरित्रे षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणूनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी करदीक शास्त्रांसी, वतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुब्रुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांवरी, करुणी लोका उपदेशती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणले. रात्रंदीन नृपमंदिरी, वेदांतचर्या ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकूनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा सैन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजवले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग कर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडेल असे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृत आली तयांसी, त्यांनी धरुनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसवे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी, वृश्चिकांसी काय म्हणूनी, भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे. ब्रह्मपद तदात्कार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवांप्रती पलटी खूण, धरिले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्दित. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय. हा गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहात्तर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे, अनुकूल असती विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकन, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोपळे, केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतप्रणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोन, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर,
तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटिले 3 मास. एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचने भाव धरावा, तेणे व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम व्हावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अपारवर्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय हा गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते अष्टमोध्याय हा शिरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपधाने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावुनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो अशा नगरात शंकररावत प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईल बाईसी द्रव्यलोभ पूर्ण. आनंदले तयेचे मन म्हणे मी इतके करीन. 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य करीसी. तरी 10 सहस्र रुपयांसी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन. परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे असता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे केरे शंकररावांसी. म्हणती लीला करून यायशी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेखनूर दर्गासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी रात अज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हे औषध. तेणे जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन. स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यावर रुपये देईल 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज अज्ञापती गावाबाहेर आले मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती श्री शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय हा गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मणी करून विचार आरंभले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नावे द्विजकोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरुनी आपणापुढे येती. पाहोन या स्वप्नी ऐशा गोष्टी
उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा, सोलापुरी कामा अम्मासी, ऐसे सांगूनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरू शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तयांसी, परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवराधना करीती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकरांचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईल भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले, तया लागून शुक्लपक्षीय शशीसमाळ बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत केले गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा म्हणत म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखवी ती चिदंबर, प्रत्यक्ष ते का शंकर जगद्गुरू अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप केले सरोनी दीक्षितांचे समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी झाले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, तरी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिकांप्रती तया वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मानसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलवले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा देत पुण्यस्नान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय. हा गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम वस्तू श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपने श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. पुरी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊनी बैसोनी हो अनुष्ठानी, श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले. श्री निसर्व सरस्वती पाहुले, प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जपतप आटपोनी, मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोन या संध्या वंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहिली. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नोहेचे. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी.
त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे अमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हा सकमी ते ते आम्ही परवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनिया तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रोश. निशिदिनी चिंता चिंतांत सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्रात्यन्न भोग भोगवी दारुण. पाहावे श्री सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीरूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इश्चित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले केले भिक्षे कारण. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मगच त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्या उत्कट चिंती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. आजूबाजू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दूरचरण धरी येलेसे. येऊनिया भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी घात असे. श्री समर्थ त्यावेळी पडिले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडवर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्तिनोपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सरिले भोजन. नित्यप्राप्तकाळी उठोने षटकर्माते आचरोने. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनी या मधुकरी मग जावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आधी करून सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी.
भोगभोगीला काही दिन कागदाची पोळी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पाची यावे मरण, विष दिलेले कान्होल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फेटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी, दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुख काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी ताटून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. ऐसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, श्री द्वादशा गोढा. हे राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची, स्वयंपाक दीक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एक समयासी, काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वशिष्ठ सुंदराबाई होते तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोले न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले. तईपासून बाळप्पासी त्रास देत अतिदर्शी गराणे सांगत समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामीभक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थांची अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गांगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावा ही चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयांसी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोनी जमादार परतोनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकोनी कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी
काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत, एक वस्त्र तयावरी, पडले होते श्रीजवळी, तयांची करोनिया झोळी, समर्थे करी घेतली, अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वज्ञाला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली, कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली, झोळी चोळप्पाचे देऊन, समर्थे बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता असावे, पाहून या द्रव्याशी, आनंद झाला तयासी, परीन आले मानसी, श्रीचरण अंतरले, चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, असे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती, कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी, रागोनी दृष्टोद्धरी, ताडण करी बहुसाळ, ते ऐकूनी बाळप्पासी, दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणासी, म्हणती जावे येथोनी, आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरता दुसरे दिनी, समर्थाजवळी पातले, तेव्हा एके सेवकऱ्यास, बोलते काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे, बाळप्पा येता त्या स्नानी, आसन दाविले सेवेकरांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपण मिळेना, कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत, एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्वभरिती कोणासी, मानिनाशी झाली, सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती, परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासे हुकूम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे, परी राणीस भिवनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासाठी एके दिनी, कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर, फौजदारासी समर्थ काही एक न बोलित, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये, मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून, बाळप्पा बोलते तयांसी, द्रव्यशः नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की, बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करवले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला, बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे प्रार्थना ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसे सद्गुणी चरणे आसक्ती, तेने येत मोक्षाहाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासिया जय जयाजी, स्वामी राया रात्रंदिन, तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संपत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्यायः गोडः, इति श्री स्वामी चरित्रे सारामृते त्रयोदशाध्यायः, स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु।